नमस्कार मित्रांनो, मी श्रीमान दादाचा एक मिनिट हां अब सही आहे. मी श्रीमान दादाचा टोपीवाला. काल श्रीमान दादाने आपल्या श्रीमान फॅमिलीचा व्लॉग बघितला आणि त्यानंतर तुमचे इतके भरभरून लाईक्स आणि कमेंट्स, म्हणजे मी ॲक्च्युली शॉक झालो होतो. मी ब्लँक झालो होतो त्यावेळेला की नक्की काय बोलू काय करू. ॲक्च्युली लहानपणी मित्रांनो स्वतः सहलीला जाणं, ती मजा करणं, ते एन्जॉयमेंट करणं आणि वनवासी आश्रमशाळेतील मुलांना सहलीला घेऊन जाणं, ॲक्च्युली त्या मुलांना सहल हा कॉन्सेप्टच नवीन आहे त्यांच्यासाठी. त्यात नेहरू सायन्स सेंटर अशा ठिकाणी घेऊन जाणं जिथे सायन्स रिलेटेड तुमचे जेवढे पण काही डाऊट्स आहेत ते सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील अशा ठिकाणी जाणं त्या मुलांसाठी सुद्धा खूप छान गोष्ट होती. ॲक्च्युली सहलीच्या दिवशी जेव्हा आम्ही सहलीवरून घरी आलो तेव्हा रेल्वे स्टेशनवरती आम्ही सगळे पोरं असे उभे होतो. खूप सगळेजण इमोशनल झालो होतो, कारण इतक्या महिन्यापासूनचा जो आमचा इव्हेंट मॅनेजमेंटचं जे काम चालू होतं, म्हणजे सगळ्यांचं फॉलोअप घेण्यापासून त्या सगळ्या गोष्टी नीट अरेंज करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जे करायचं होतं ते फायनली पूर्ण होऊन तो दिवस पूर्ण संपून आम्ही एक श्वास घेतला होता. म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन असतो ना की सगळं काम नीट झालं, सुरळीत झालं, त्याचा एक श्वास घेतला होता. कारण ह्याच्या मागे कुठेही कमी जास्त झालं असतं तर शेवटी श्रीमान दादाचं नाव होतं. या सगळ्या कामाचा, या सगळ्या इव्हेंटचा, या सगळ्या गोष्टींचा एकच मोटो होता की दादाचा वाढदिवस आणि दादा ह्याला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. हा दादाचा वाढदिवस सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. पण काल दादानी जे व्हिडिओ बघून किंवा ते स्ट्रीमवर दाखवून त्या कामाची आम्हाला ॲक्च्युली पोचपावती दिली. आज पण एका इंग्लिश न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेली आहे, त्यांनी पण आपल्या या कामाची दखल घेतली आहे. त्याने पण इंग्लिशमध्ये ती न्यूज छापलेली आहे. या सगळ्या सपोर्टसाठी, या सगळ्या प्रेमासाठी खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद नाही बोलता येईल कारण फॅमिली मेंबरला आपण धन्यवाद नाही बोलत, थँक्यू नाही बोलत, पण एक मनापासून थँक्यू बोलण्याची इच्छा आहे. जसं काल दादा इमोशनल झाला त्यापेक्षा खूप जास्त आम्ही इमोशनल झालो होतो त्या दिवशी. धन्यवाद सगळ्या गोष्टींसाठी. असंच प्रेम कायम असू द्या आमच्यावरती. मीच नाही, माझ्याबरोबर खूप सारी पोरं आहेत, खूप सारे कॉन्टेंट क्रिएटर आहेत. कधी जमलं तर तुम्हाला त्या कॉन्टेंट क्रिएटरचा पण कॉन्टेंट बघा. आणि खूप खूप धन्यवाद, खूप खूप प्रेम. लव यू दादा, लव यू सो मच. अब गाइज ये व्लॉग है श्रीमान दादा वाढदिवसानिमित्त वनवासी कल्याण आश्रम शाळे की सहल. ये मराठी में होगा, तो जिनको मराठी नहीं आती है वो थोड़ा समझने की कोशिश करना. ओके, अभी देखते हैं. तुषार भाई थँक्यू फॉर 40 यार. आणि दुसरी गोष्ट अशी, हे जे तुम्ही सगळं काय बघणार आहात ते बघून झाल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवणार आहोत. त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही जे जे बघितलं त्याबद्दल काही प्रश्न विचारणार आम्ही आणि तुम्हाला त्याचे प्राइज पण मिळणार आहे. सो तुम्ही आज जे पण काय बघाल ते नीट बघा. तुम्हाला जर डाऊट आला असेल तर विचारा की याबद्दल काय आहे काय नाही. आपल्यासोबत खूप काही बाकी लोक आहेत, त्यांना या गोष्टीबद्दल सगळं माहिती आहे की जुने कम्प्युटर कसे होते, किती किलोचे होते, किती मोठे होते, अश्मयुगातला माणूस कसा मोठा झाला, डायनोसॉरची मोठी मोठी प्रतिमा म्हणजे मोठे मोठे स्टॅच्यू आहेत ती तुम्हाला पाहायला मिळतील. खूप काही ये बंदा शिक्षक वगैरे हो सकता है क्या? लग रहा है मुझे. कारण मी पण पाहिलं नाही. पूर्वीच्या काळी आपल्याकडे हे डिजिटल वॉच आहेत ना, किंवा हे जे वॉच आहेत ते पूर्वीच्या काळी नव्हते. सूर्याच्या किरणामुळे काही अंतरावरती जे ठिपके आहेत ते ठिपके, त्या ठिपक्यांवरतून सेकंद, मिनिट, तास हे मोजलेले आहेत. दाखवण्याची एनर्जी तो बघा, हा दोन्ही ये मुझे मेरे स्कूल के दिन याद आ रहे हैं देख के गाइस. ये भारी है रे. ये जादूगरी करतब चल रहे यार. साइंस ये तो बघ क्लास होतोय भाई. ये अच्छा लगा रे दोस्तों.
अशा पद्धतीने माहिती पडते. अच्छा इधर जाना चाहिए. हे काय आहे? तो भी इंटरेस्ट है सच में, बहुत हाँ खतरनाक नहीं दिख रहा. अच्छा विषय है, क्या है मुझे पता नहीं बट इधर जाना चाहिए क्योंकि मस्त मस्त चीजें इन्फॉर्मेटिव चीजें है वहाँ पे. वर्ल्ड मधले जेवढे पण रॉकेट्स आहेत ते सगळे दाखवलेत बरोबर. आणि हे बघतायत कोणते कोणते रॉकेट्स आहेत, कोणाची मारक क्षमता काय आहे, किती लांब पर्यंत जाऊ शकतो. हा स्पुटनिक ओके. हा रशियानी सेंड केला. रशियाने अजून कोणते कोणते दिलेत भारताला. बराक दिलेला आहे, खूप सारे आहेत असे. करा करा तुम्ही सर्च करा, मी तुला पुढे जाऊन येतो. हा आणि टोपीवाला ना काही टोपीवाला हुशार आहे का. आणि हा इस्रोचा सांगते तुम्हाला आतली गोष्ट, हुशार आहे पोरगं. हा जातो स्पेस मध्ये माणसांना घेऊन. बघा हा वरचा जो पोस्चर असतो ना, वरचा पोस्चर त्याच्यामध्ये माणसं असतात. पहिला भवंडर भवंडर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर. त्या चॅनलचं नाव आहे श्रीमान लेजंड आहे आणि मी स्वतः मालक आलेलो आहे. असं त्याला बोलतो बरोबर. गोइंग इनटू बुलबुलैया. चला चला बाहेर चला. शिवाजी महाराजांच्या काळातले कॉइन्स हे बघा. छत्रपती शिवाजी म्हणून कॉइन्स म्हणजे 1627 पासून 1680 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे कॉइन्स चालले. सो आता आपण छोटस दादासाठी एक बर्थडे विश करूया, हॅपी बर्थडे म्हणून. रेडी 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्रीमान दादा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. सो मित्रांनो हा ब्लॉग होता आपल्या श्रीमान दादाच्या वाढदिवसाचा. तर हा ब्लॉग आपण इथे संपूया. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि श्रीमान दादा हॅपी बर्थडे. आपल्या श्रीमान फॅमिलीकडून तुला खूप खूप सारं प्रेम आणि थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. नमस्कार गाइस, ये ब्लॉग अगर आपको देखना हो तो आप जरूर देख सकते हो और लाइक करो भाई को, ठीक है. हम 25 ब्रो. मस्त ब्लॉग होता हाँ ना एकदम. म्हणजे एक्चुअली परसों से ना इतने चीजें पता चल रही है ना, लोग क्या क्या कर रहे हैं. बस ऐसा क्या है बर्थडे. मैंने बोला, मुझे कल भी बोला था मैं, मुझे एक व्यक्ति ने पूछा कि तू क्या बर्थडे सेलिब्रेशन कर रहा है, एक ही रूम में बैठा है काम ही कर रहा है. मैंने बोला कि जो मेरे लोगों के साथ में सेलिब्रेट करता हूँ ना, उससे बेटर बर्थडे सेलिब्रेशन कुछ नहीं भी नहीं. और ये लोग जो कर रहे हैं बहुत ही ज्यादा बड़ी बात है. अक्कू म्हात्रे धन्यवाद. तुम्ही खूप सुंदर गोष्ट करताय, म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगल्या गोष्टी करत आहे. इन नेक्स्ट टाइम तुम्ही अशी कुठली सहल किंवा काय तुमचा डोक्यामध्ये आयडिया असेल तर मला करणला किंवा कोणातरी मेसेज करा, ठीक आहे. कुठलीही काही डोक्यात तुमच्या असेल तर, आणि माझा त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट असेल. बिंदास करा. भारी त्यांनी हे भारी केली ना, चांगल्या जागी तिथं जाऊन त्या पोराला चांगलं नॉलेज भेटेल. अरे प्रॉपर आणि Received on Google Pay Business. नॉलेज पण त्यांना माहित होतं का काय आहे काय नाही, ते पण ते नीट सांगत. आकाश म्हात्रे दादा, ब्लॉग शूट करताना हा विचार नव्हता केला की तू तो ब्लॉग बघशील, बट आम्ही जे काही करतोय ते तुझी शिकवण आहे. आकाश भाऊ, तो ब्लॉग बघताना मला काय झालंय मी काय सांगू तुम्हाला. मी भरलोय अक्षरशः 2 दिवस. तुम्ही सगळे लोक जे जे करतायत ना, अर्ध्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्याच नाहीयेत.